नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता जी काही टेट परीक्षा या ठिकाणी आजचा लास्टचा दिवस आहे, तर या टेट परीक्षेदरम्यान मित्रांनो काही गोंधळ या ठिकाणी उडालेले आहेत। विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनस्ताप करावा लागलेला आहे। या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, महिलाच्या बाबतीमध्ये नावामध्ये काही बदल असल्यामुळे महिलांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचा मनस्ताप या ठिकाणी करावा लागलेला आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर महिलांच्या नावामध्ये बदल आता जरी मित्रांनो TCS किंवा IBPS कुठलीही कंपनी असो, यामध्ये त्यांनी जाहिरात टाकते वेळेस सूचना दिल्या असतात की तुम्ही तुमच्या नावामध्ये काही बदल असेल तर तुम्ही पुरावे आमच्यासोबत सादर करा। म्हणजे जसे की तुमच्या नावामध्ये बदल असेल तर अफिडेविट घेऊन या, किंवा या ठिकाणी तुम्ही तशा स्वरूपाचे पुरावे महाराष्ट्र शासनाकडनं जर आणले तर मित्रांनो संबंधित विभागाकडनं तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला बसू दिलं जाईल। परंतु मित्रांनो, माझ्या तरी मते जरी 100 महिलामध्ये अशा केसेस होत्या की ज्या 2 ते 3% महिलाकडे ह्या गोष्टी त्यांच्याच्याने शक्य झालेल्या नाही। तर एक गोष्ट मला या ठिकाणी म्हणायची की महिलांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांच्या नावामध्ये बदल झाला, परंतु तुम्ही त्यांची बायोमेट्रिक घेता। जर नावामध्ये बदल झाला याचा अर्थ असा होऊ शकत नाही की आता पहा मित्रांनो, नावामध्ये बदल कसा होतो, लग्न झाल्याच्या नंतर बऱ्याच मुलीच्या नावामध्ये बदल होतो। म्हणजे त्यांच्या मिस्टरचं नाव त्या ठिकाणी लागतं, काही मुलीचं नाव हे चेंज झालेलं नसतं, त्यामुळे थोडासा गोंधळ या ठिकाणी होऊ शकतो। परंतु त्या मुलींची बायोमेट्रिक घेतली असती, सर्व गोष्टी घेतलेल्या असतात। जर 100 पैकी 2 ते 3% जर केसेस अशा भेटत असतील तर यामध्ये ॲडजस्ट करणं हे महत्त्वाचं काम आहे। कारण की पहा, जवळपास 5 ते 6 वर्षानंतर परीक्षा होत नाहीत आणि ऐन टायमाला इतके दिवस अभ्यास करायचा आणि शेवटी परीक्षा सेंटरवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी परीक्षा त्यांना देऊ द्यायची नाही, हे मित्रांनो महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट आहे। त्यामुळे या ठिकाणी अशा महिलांना या ठिकाणी मित्रांनो जेवढ्या महिला महाराष्ट्रामध्ये अशा असतील की ज्यांना या ठिकाणी परीक्षेला बसता आलेलं नाही, तर त्या महिलांसाठी एक दिवस काढून महाराष्ट्र शासनाने यांची परीक्षा घ्यावी, परीक्षा परिषदेने यांची परीक्षा घ्यावी। कारण की 5 ते 6 वर्ष परत परीक्षा होत नाहीत इतक्या दिवसामध्ये। म्हणजे जवळपास आज सर्व D.Ed. B.Ed. धारक उमेदवार हे 30-35च्या घरामध्ये आणि परत त्यांना जवळ 5 वर्ष वाट पाहायची, म्हणजे त्यांचं करिअर या ठिकाणी एज्युकेशनल करिअर या ठिकाणी खराब होऊ शकतं। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि जे काही 2 ते 3% जेवढे महाराष्ट्रामध्ये महिला असतील की ज्यांना पेपर देता आले नाही, तर त्यांना योग्य ते कागदपत्र या ठिकाणी सादर करण्याची अनुमती द्यावी आणि त्यांना याचा परत एकदा पेपर घ्यावा, जेणेकरून त्यांना सुद्धा मनस्ताप होणार नाही। तर मित्रांनो, आता परीक्षा सेंटरवर कसा गोंधळ उडाला हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। लोकमत पेपरमध्ये आलेली ही बातमी आहे। तर पहा मित्रांनो, टेट परीक्षेच्या दरम्यान हा गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे। सर्व्हर डाऊनचा मनस्ताप। आता पहा, उमेदवार संतापले, पोलिसात तक्रार। हिंगण्यातील आयवॉन डिजिटल झोन केंद्रावरील सुद्धा ही घटना आहे। म्हणजे मित्रांनो, ही नागपूरची घटना आहे। तर अशा वेगवेगळ्या सेंटरवर मित्रांनो ह्या घटना घडलेल्या आहेत। तुमच्या बाबतीमध्ये जर असं घडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता। पहा मित्रांनो, बनावट शालार्थ ID घोटाळ्यावरून शिक्षण विभागाची नाचक्की होत असताना बुधवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच टेट परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा मनस्ताप सहन करावा लागला। एकतर मित्रांनो, या ठिकाणी वेळसुद्धा कमी असतो आणि त्यामध्ये जर हे टेक्निकल इश्यू जर घडत असतील तर साहजिक मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असूनसुद्धा त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो नोकरी मिळणं शक्य नाही। कारण की सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यावर टाकून जमणार नाही। कारण की काही टेक्निकल इश्यू असतील तर त्याची जबाबदारी ही परीक्षा परिषदेने आणि IBPSने घेणं गरजेचं असतं। कारण की जी कंपनी ही परीक्षा कंडक्ट करते त्या कंपनीचं सुद्धा हे कर्तव्य बनतं की या ठिकाणी चांगली सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणं। कारण की विद्यार्थ्यांनी त्याचा मोबदला म्हणजे 1000 रुपये फीसुद्धा भरलेली असते, त्यामुळे त्यांना चांगले कॅम्प्युटर उपलब्ध करून देणं ही परीक्षा परिषदेची आणि विशेष करून IBPSची ही जबाबदारी होती। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या आता पहा या ठिकाणी 3 वर्षापासून परीक्षा नाही, वय निघून जात असल्याचा मनस्तापसुद्धा या उमेदवारांना सहन करावा लागत आहे। पहा परीक्षार्थ्यांचं काय मित्रांनो, या परीक्षा केंद्रावरील कीबोर्ड आणि माऊस नीट काम करत नव्हते। म्हणजे पहा मित्रांनो, कीबोर्ड आणि माऊस एक तर मित्रांनो वेळ कमी आणि त्यामध्ये जर माऊस काम करत जर नसेल तर तुमचा वेळ या ठिकाणी जाऊ शकतो। 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 कव्हर करायचे होते, 200 क्वेश्चन कव्हर करायचे होते। म्हणजेच एका क्वेश्चनसाठी फक्त 35 ते 36 सेकंदाचा वेळ या ठिकाणी दिला होता। 35 ते 36 सेकंदाचा वेळ दिला होता। त्यामध्ये असे टेक्निकल इश्यू येत असतील तर पेपर हा कव्हर होत नव्हता। म्हणजे मित्रांनो, जाणून बुजून या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर अशा स्वरूपाचे जर मित्रांनो मनस्ताप होत असेल तर 3 ते 4 वर्षापासून परीक्षा नाहीत, वय वाढत आहे आणि एक तर ही परीक्षा देऊनसुद्धा 3 वर्षे परत शिक्षण सेवक म्हणून या ठिकाणी रुजू व्हायचं। तर ह्या सर्व गोष्टीमध्ये मित्रांनो तारांबळ या ठिकाणी विद्यार्थ्याचे उडाले। विशेष करून विद्यार्थिनींना सुद्धा या ठिकाणी खूप मनस्ताप सहन करावा लागला, ज्यामध्ये नावामध्ये बदल होते। तर नावामध्ये जरी बदल असला तरीसुद्धा या ठिकाणी त्यांना काही 4-8 दिवसाचा वेळ या ठिकाणी द्यावा आणि परत त्यांची 1 दिवस करून परीक्षा परिषदेने याची परीक्षा घ्यावी।
किंवा या ठिकाणी ज्या उमेदवारांना, परंतु मित्रांनो माझं तरी मत असं आहे की ज्यावेळेस तुम्ही बायोमॅट्रिक या ठिकाणी त्यांची घेतली, सर्व थंब घेतले, परत तुम्ही त्यांचं आयसुद्धा घेऊन परत तुमचे त्यांचं स्कॅनसुद्धा करता आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही या ठिकाणी त्यांना परीक्षेला बसू देता, म्हणजे पूर्ण व्हेरीफाय या ठिकाणी होत असतं. ज्यावेळेस तुमच्या नावामध्ये साहजिक आहे, पहा जर त्यांच्याकडे आधार कार्ड असेल की लग्नाच्या अगोदरचं आणि लग्नाच्या नंतरचे हे दोन्हीसुद्धा जर त्यांच्याकडे जर पुरावे असतील आणि नावामध्ये त्यांनी जर चेंज केलं जर नसेल तर त्यांना परीक्षेमध्ये बसू देणं हे गरजेचं होतं. तर असो मित्रांनो, जरी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सेंटरवर लढल्यासुद्धा, कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 5 ते 6 वर्षापासून कंटिन्यू तयारी करायची, एक तर वय वाढत असतं, कुटुंबाची जबाबदारी असते, सर्व गोष्टी जर विचारात जर घेतल्या तर परत यांची एक दिवस काढून परीक्षा परिषदेने परीक्षा घ्यावी आणि अशा महिला उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून परीक्षा परिषद आणि IBPSला या ठिकाणी करणार आहोत. तर मित्रांनो तुमचं सुद्धा मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.